आज ब्राह्मणवाडा गावांमध्ये राष्ट्रीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद माननीय शंकरजी गायकर साहेब यांच्या मातोश्रींचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते। या कार्यक्रमांमध्ये आदरांजली वाहताना ते म्हणाले की मी देव पाहिला नाही, पण माझ्या आईवडिलांनी देवाच्या ठिकाणी पाहतो। त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचं आणि आपण पंढरीची वारी करायची हे योग्य नाही। जीवनात आपल्याला मार्ग दाखवणारी आपली माऊलीच असते। ज्ञानोबा माऊली आणि विठ्ठलामध्ये सुद्धा आपण माऊलीचं रूप पाहत असतो। आपली माऊली गेल्यानंतर जीवनामध्ये सगळ्यात मोठी कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली होती। शंकर गायकर साहेबांच्या जीवनात त्यांच्या माऊलीचं खूप मोठं योगदान आहे। शंकरजी गायकर यांनी हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले। त्यांच्या प्रेरणेने आणि योगदानाने गोसेवा आयोगाची स्थापना झाली आणि त्याचे भाग्य मला मिळाले असे विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येक गावानं गोरक्षेचं काम, गोसंवर्धनाचं काम केलं पाहिजे। तसेच प्रत्येक गावामध्ये गोशाळेचं कामसुद्धा व्हायला पाहिजे। या गायांमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मातेचं दर्शन होतं आहे आणि त्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीयांनी गोरक्षेचे आणि संवर्धनाचं काम केलं पाहिजे। गोसंवर्धन मंत्री म्हणून गोशाळेची अधिकाधिक प्रभावी निर्मिती होणं गरजेचं आहे। त्यांचा विस्तार झाला पाहिजे आणि यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। अशा प्रकारे येत्या काळात आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। शंकरजी गायकर साहेबांनी हिंदुत्वाच्या समर्पणासाठी त्यांनी दिलेले संपूर्ण जीवन हे पाहून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते। आता हिंदुत्वाच्या धर्मासाठी खऱ्या अर्थानं मनोभावे झोकून देऊन काम केलं पाहिजे। दुसऱ्या धर्मांचे फतवे निघतात आणि त्यांचे लोक त्या फतव्यांचं पालन करण्यासाठी स्वतःला झोकून देतात। आपण हिंदू धर्मीय असे का करत नाही? हिंदुत्व रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे। आज जो धोका तुमच्या गावात आहे तो उद्या तुमच्या दारात उभा राहणार आहे, तो तुमच्या घरात येणार आहे आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि त्यानंतर आपल्याला कोणीही मदत करणार नाही असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत। घरामध्ये प्रत्येक आवाज आला तरी आपल्याला आपल्या आईची आठवण म्हणून संत साहित्यामध्ये सुद्धा विठ्ठलामध्येच माऊलीचं रूप पाहिलेलं आहे। ज्ञानोबा माऊलींच्याही व्यक्तिमत्वामध्ये आपण माऊलीचंच रूप पाहतो। अशा या माऊलीचं ज्यावेळी निधन होतं एक जीवनामध्ये सगळ्यात मोठी पोकळी आपल्या पोकळी निर्माण होती। हे कधी न भरून येणारं नुकसान असतं, पण त्यांनी दिलेला आत्मविश्वास, त्यांनी दिलेला आपल्यावर संस्कार, त्यातून आजची सामाजिक कौटुंबिक व्यवस्था टिकून आली। शंकरराव गायकरांच्या वाटचालीमध्ये स्वर्गीय राहीबाईंचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे। आज देशामध्ये विश्व हिंदू परिषदेचं राष्ट्रीय महामंत्री म्हणून आज ते काम करतात आणि मी यासाठी मग उल्लेख केला की त्यांच्या माध्यमातून त्यांना दिलेले संस्कार जे आहेत त्यामुळेच त्यांच्या जन्मी जे सुपुत्र म्हणून शंकरराव जन्माला आले त्या संस्कारामुळे आज पूर्णतः हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रसेवेकरता त्यांनी आपलं सगळं जीवन समर्पित केलं। आपल्या ब्राह्मणवाड्याच्या जनतेला तर आहेच, पण आपल्या नगर जिल्ह्याने महाराष्ट्राला बहुमान वाटावा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व शंकरराव आहे। आज मगाशी गोरक्षकाचा उल्लेख झाला, सातत्याने त्यांचा आग्रह होता। आपल्या गेले राज्यामध्ये 35-40 वर्ष गोसेवा आयोग स्थापना म्हणून सातत्याने मागणी होती आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ते भाग्य मला मिळालं की शंकररावांच्या प्रेरणेनं त्यांच्या पाठपुराव्यामुळं आज राज्यामध्ये गोसेवा आयोगाची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं गोमातेच्या संरक्षणाचं एक मोठं काम आपण करू शकतो। आणि प्रत्येक गावामध्ये मला वाटतं गोशाळेचं स्थापना करून त्या गोमातेचं संवर्धन करण्याचं काम आपल्याला खरं सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे।
त्या गावाने ते गाव एक गोशाळा अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण ठिकाणी काम करतो. कारण त्या गायीमध्ये आपल्या मातेचं दर्शन होतं आणि तिचं पावित्र्य राखणं मला वाटतं ही फार मोठी ईश्वर सेवा केल्यासारखं आहे. सुधारणा राज्याचा पशुसंवर्धन मंत्री म्हणून गोसेवा आयोगाची स्थापना करताना आज तमाम राज्यामध्ये गोवंश हत्या रोखण्याकरता या गोशाळेची अधिकाधिक प्रभावी निर्मिती झाली पाहिजे, त्याचा विस्तार झाला पाहिजे. अशा प्रकारे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे. मला आज अतिशय विनम्रपूर्वक स्वर्गीय राईबाईंना अभिवादन करताना मला शंकररावांचं सुद्धा नेहमीच या संदर्भामध्ये खरं ते आमचे मार्गदर्शक आहे. मी नेहमीच त्यांचं मार्गदर्शन घेत आलेलो आहोत. त्यांना भेट झाली तरी आमचा उत्साह वाढला, शंकरराव पाहिल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला की इतक्या सेवाभावी वृत्तीनं कशाची परवाना करता हिंदुत्वाच्या संरक्षणाकरता त्यांनी दिलेलं समर्पित जीवन आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा प्रेरणा मिळत राहतात. मगाशी सदगीर महाराज म्हटलं तोच मुद्दा महत्त्वाचा आहे की आपण आता आपल्या हिंदुत्वाच्या धर्मासाठी आता खऱ्या अर्थानं अतिशय मनोभावे स्वतःला झोपून काम करण्याची आवश्यकता. लोक या ठिकाणी फतवे निघतात, फतवे निघाल्यावर त्या ईर्षे लोक फतव्याचे पालन करतात. तसं आपण का करत आज प्रश्नाची मारा पडतो. आपण एवढे मिंडे झालो हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी. आज आपणही कोणी डाव्या हाताला पाहतं, कोणी उजव्या बाजूला पाहतं, पण आज तो धोका तुमच्या गावाच्या वेशीवर आहे. उद्या तुमच्या तो दारा जाऊन उभा राहणार आहे आणि तो फार काळ लागणार नाही की तुमच्या तो घरात येणार आहे. त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला कोणी मदत करू शकत नाही. म्हणून हिंदुत्वाचा जागर करणं, भारत मातेचा जागर करणं हे आपण आता या निमित्तानं ज्यावेळी राईबाईंना आपण श्रद्धांजली वाहतो तर शंकररावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं ते काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अशी माझी आपल्याला नम्रपूर्वक सर्वांना प्रार्थना करायची. पुन्हा एकदा स्वर्गीय राईबाईंना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो, अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.